नमस्कार, मी वायडी बाबा के बोलवरती यशोदीप शेट्टी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू, जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत. आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच. तुम्ही पेजवरती आमची जुनी व्हिडिओ बघितली असेल. हॉलीवुड, बॉलीवुड, टॉलीवुड और उसके बाद में आता है हमारा बॉलीवुड. और मैं हूँ मालेगांव से जुगाड़ू कमलेश. क्या बात आहे, सही आहे, खतरनाक. आणि बाय द वे त्यावेळेचं जे ड्रेसिंग होतं ते सजेस्टेड बाय कोणाचं होतं? शार्क टँकचा. हा. अरे बाबा, इतक्या काय काय गेलं तुझं किस्सा सांगतो तुला आता. आम्ही तिथे गेलेलो. ओके, सगळे मस्त ड्रेसिंग करून सगळे ऑन्टरप्रेनर गेले, सगळे बिझनेस मॅन होते. कारण एकदम आम्ही दोघी खेळातले एडी दोन गेलेलो तिथं. ओके, आम्ही फिरतोय आणि किस्सा असा झाला, आम्हाला काही कळे ना काय चाललंय यार, इक्विटी काय, बिझनेस काय, काहीच माहित नाही. इफेक्ट काय काहीच माहित नाही. रिअली सांगतो जे ते. फिरतोय आम्ही मस्त, सगळेजण बोलताय, कोणी बोलतोय तुम्ही किती पैसे घेताय? 1 करोड. अरे वा. बाजूकडे गेलो, सर तुम्ही किती घेताय? 50 लाख. साईडच्याकडे गेलो, सर तुम्ही किती लाख घेताय? 60 लाख, 70 लाख. नॉर्मल इकडे बाई आपले 20 लाख कमी वाढले, 30 लाख मागू. अमाऊंट वाढली ना माहिती. 30 लाख. आणि किस्सा असा झाला त्या शर्टचा आणि त्या पॅन्टचा किस्सा सांगतो. मी कपडे खूप घेऊन गेलो, म्हणजे कपडे होते माझ्याजवळ, पण घरच्यांना माहित नाही कुठं चालला. घरच्यांना कुठं शूटला चाललाय, हे शूटला जातं, टीव्हीत काही येत नाही, आता जाईल वापस येईल, काही फायदा नाही. त्यांना पिक्चरचा ऑडिशन चालला, कोणालाच माहित नाही. निघालो, जेवढे जे कपडे होते ते घेऊन गेलो, बरोबर. आणि तिथं आहे काय ना, जे ड्रेस आहे त्याच्यात लोगो वगैरे नाही पाहिजे कुठल्या ब्रँडचा. ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण ब्रँडिंग ती करत नाही कुठल्या याची. आणि स्वतःच्या ब्रँडची स्वतःचे ब्रँड करते. आपलं ब्रँड घेऊन जाऊ, वायडी बाबा घेऊन जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. वायडी बाबा जाणारच आहे आपलं हा. लोक. तर नक्की नक्की गेलेच पाहिजे, आपले लोक गेलेच पाहिजे, जाणार. काही सपोर्ट. आणि जुगाडू कमलेशला सोबत घेतो. तर तिथं चालतंय. मग मला एक पॅन्ट होती, जीन्स, एकच पॅन्ट होती. म्हणजे भाई दिवाळीच्या वेळेस कॉल आला, दिवाळीच्या वेळेस मला सिलेक्शनचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय सर, आणि भाऊबीज होती आणि दुसऱ्या दिवशी यायचंय. एवढी अरेंजमेंट, ते प्रोडक्ट फिनिश करायचं होतं, ते तसंच होतं. त्याला कलर मारायचा होता. मग माझा एक मित्र होता किशोर म्हणून, त्याला कॉल केला. तो वेल्डर आहे, त्याला म्हटलं की हे प्रोडक्ट आपल्याला एकदम फिनिश पाहिजे, तो आला रेडी झालं. मग कपडे ते जे होते ते घेऊन गेलो. आता तिथं असं होतं कपडे ते चालत नाही, लोगो वगैरे असला. तर मग आता ड्रेसचं काय करायचं. मग त्यांनी एक शर्ट दिला, तर तू बघितला असेल शार्क टँकचा शर्ट. ओके, आणि तो शर्ट दिला आणि तो घातला आणि मी आलो तो शर्ट घेऊन. आता तिथं रणविजय होता, रणविजय रोडिंगचा देत. सर शर्ट कैसा लग रहा है? अरे बहुत अच्छा सर, लेकिन बैंड वाला लग रहा हूँ. और मैंने बहुत अच्छे दिख रहे कपड़े, लेकिन सर सबके कपड़े अलग, मेरा ड्रेस अलग दिख रहा है. दोन ऐसे मागून आला सर. आता कसं एकदा फिट केला तो मस्त आणि घेऊन सर कसं वाटतं बेस्ट. सर बँड वाला वाटतं ना सर. नाही. आणि दिसता असा झाला, अचानक पॅन्टची चायना तुटली बाई. मला ती पिच करतात ना, पिचचं टेन्शन नव्हतं, मला चायनीचं टेन्शन होतं. म्हणजे इतका खतरनाक किस्सा झाला. पहिले तर शेअर करतोय. आता 41ला स्टार्ट केलं, 12-25 झाले. एवढे कॅमेरे चालतात, पाय पावलापासून तर सगळ्या वरती असे बघले, वरती बसलेले कॅमेरा, इकडे बसलेले कॅमेरा, सगळे कॅमेरा. टेन्शन असं पहिला चाईन नको दिसायला ते. एवढा मोठा कॅमेरा, एवढे कॅमेरे, 100-150 कॅमेरे. पण एक आहे भाई, कॉन्फिडन्स लेवल हाय अशामुळे होता. नाही त्याचं ते मेन कारण काय, भेंडी आपल्याला गमवायला काय आपल्याकडे. अरे तो प्लीज घेणार होतो तिथं. विचारलं की भाई जिसके पास गमाने के कुछ नाही, उसके बाद बहुत कुछ कमाने के लिए. आणि तेच होतं, कमायला काही नाही, काय होणार, होऊन काय होणार, फंडिंग नसते भेटली, काय झालं असतं, काहीच झालं नसतं. भाई काहीच टेन्शन घेतलं नाही, जे होतं ते बिंदास. आणि मला माहित होतं की एवढ्या मोठ्या स्टेजवर आपल्याला शेतकऱ्यांसाठी बोलायचंय. मला फक्त डोक्यात हे होतं की माझ्या शेतकऱ्यांची व्यथा इथं मांडायची. संपला विषय. जेवढा आपल्याला वेळ भेटतो, सगळ्यात जास्त टाइमिंग मला भेटला तरी शार्क टँकमध्ये बोलण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त मोठं पीच माझं होतं आणि सगळ्यात जास्त मला दाखवलं. आणि पीच सगळ्यात जास्त फेमसही ते माहित नाही, पण पिच ऑफ द सीझन मी त्या वर्षी होतो. पिच ऑफ द वीक होतो, पिच ऑफ द डे होतो. म्हणजे पूर्ण पिच ऑफ द सीझन जे होतं ना, ते मला भेटलेलं होतं.